दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्या जागी दादर गोरखपूर रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे आणि यावरूनच कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याच मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे। मनसे नेत्यांनी आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत भेट घेतली आणि चर्चाही केली। जर रत्नागिरी पॅसेंजरची मागणी 15 ते 20 दिवसांत पूर्ण झाली नाही तर यूपी आणि बिहारला जाणाऱ्या सगळ्या गाड्या अडवणार असा इशाराच मनसेने दिलेला आहे। लोकांच्या सोयीसाठी दुसऱ्या कुठल्या गाड्या सुरू करत असताना महाराष्ट्रातल्या अंतर्गत जाणाऱ्या ज्या कोकणवासियांच्या गाड्या त्या रद्द करणं हे कुठल्याही प्रकारे त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। लोकांची सोय पाहता परळमधला, लालबागमधला किंवा पश्चिम भागातला माणूस हा ती गाडी पकडायला दिव्याला जाणं, त्याला ती परवडणारी गाडी आहे, ती पॅसेंजर आहे, हे शक्य होत नाही। गेल्या काही वर्षापूर्वी कोविडसाठी ती गाडी दुसरीकडे नेण्यात आली म्हणून कायमस्वरूपी तिकडे ती करायची आणि इकडची गाडी दुसरी कुठली तरी त्या वेळापत्रकामध्ये द्यायची, हे महाराष्ट्र नोंदवण्यात सेनेला आणि कोकणवासियांना कदापि मान्य होणार नाही। लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ते आम्ही त्यांच्या कानावर घातलं की योग्य वेळी पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी ह्याच्यावर ह्या निर्णयावरती फेरविचार करून कोकणवासियांची सोय जर पुन्हा बघितली नाही तर मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्याच्या